साऊथ इंडियन हा प्रकार कोणाला आवडत नसेल, असे क्वचितच असतील की त्यांना साऊथ इंडियन आवडत नसेल. कारण इडली, डोसा, उत्तप्पा त्यासोबतच या बॅटरपासून बनवलेले अप्पे सगळ्यांच्याच आवडीचे आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत अशा पद्धतीचे पदार्थ सगळ्यांना आवडतात. पण बऱ्याच वेळेस काय होतं, भिजवताना प्रमाण चुकतं, पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही, पीठ फर्मेंट कसं करावं हे माहिती नाही आणि मग त्यामुळे आपला सगळा जो बेत असतो तो फसतो. तर सर्वात अगोदर तर काय करायचं, तांदूळ घेताना प्रमाणाने घ्यायचे, वाटीने किंवा मग कपाने, आणि शेवटपर्यंत एकच प्रमाण ठेवायचं. आणि तांदूळ घेताना शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा. आणि त्याहूनही जास्त महत्वाचं, जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ असेल तर अतिउत्तम आहे. कारण रेशनच्या तांदूळापासून जो साऊथ इंडियनचे जे प्रकार बनतात ते कुठल्याच तांदूळापासून बनले जात नाही. त्यानंतर आता रेशनच्या तांदूळाला भरपूर काळसरपणा असतो. तर त्यामध्ये अगोदर काय करायचं, तर इथे मी 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तांदूळमध्ये भरपूर पाणी घालून खसा मी जे आहे चोळून घेतलेला आहे. त्याचा जो काळसरपणा आहे ना तो काढून घेतला. 5 मिनिटं पाणी जे आहे तांदूळामध्ये तसंच ठेवलं. एका पाण्याने तांदूळ धुतले. त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मेथी दाणे आणि 5 चमचे साबुदाणा, जर तुम्ही वाटीने पाहत असाल तर अर्धी वाटीला थोडासा कमी असा साबुदाणा घेतला. त्यानंतर संपूर्ण जिन्नस परत 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता पूर्वीच्या तांदूळाच्या रंगामध्ये आत्ताचा तांदूळाचा रंग तुम्ही पाहत असाल की किती पांढरा शुभ्र झालाय. त्यानंतर भरपूर पाणी घालून याला मी साधारण 4 ते 5 तास भिजवणार आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी इथे 1.25 वाटी जी आहे उडदाची डाळ घेतली. आता वाटीने पाहू शकता तुम्ही, अगोदर 1 वाटी, त्यानंतर जी वाटी होती ती पाव वाटी अशी डाळ घेतली. डाळ सुद्धा स्वच्छ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे डाळीतली जी पावडर असते एक्स्ट्राची ती सुद्धा निघून जाते. आता याला कमीत कमी आपण 4 ते 5 तास भिजवूया. यापेक्षा जास्त नको, यापेक्षा कमी सुद्धा नको. त्यानंतर 4 ते 5 तासानंतर झाकण काढून पाहिलं तर आपली डाळ तांदूळ जे आहे व्यवस्थित भिजले गेलेले होते. हातावर तांदूळ रगडून पाहिले तर चुरी होत होती, म्हणजे काय तर आपला तांदूळ छान पद्धतीने भिजला गेलाय. आता याला वाटण्या अगोदर इथे साधारण 1 वाटी भर पोहे घेतलेले आहे. पोहे सुद्धा स्वच्छ धुवून त्याला सुद्धा आपण आता हे वाटण होईपर्यंत भिजवून घेऊया. त्यानंतर इकडे मिक्सरचं जार घेतलं. तांदूळ जे आहे निथळून घालायचे. खूप जास्त पाण्याचं प्रमाण जे आहे यामध्ये आलं नाही पाहिजे, कारण आपल्याला पीठ जे आहे खूप जास्त पातळसर अजिबात करायचं नाही. त्यानंतर एक बॅचेस सोबत जे आहे हे पीठ मी वाटून घेणार आहे. आणि कन्सिस्टन्सी पीठ वाटल्यावर तुम्ही पाहू शकता. आता मिक्सरला एकदम बारीक असं फाईन दळून घ्यायचं, अजिबात चरबट वगैरे नको, एकदम स्मूथ असं हे पीठ तयार झालं पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दुसरी सुद्धा बॅच वाटून घेतली आणि तिसऱ्या बॅचेसमध्ये जे आहे मी इथे पोहे सुद्धा जे भिजवलेले होते ते सुद्धा घालून घेतले. आता पोहे वाटताना थोडा जास्त वेळ मिक्सर चालवायचा, जेणेकरून आपले पोहे छान पद्धतीने बारीक होतील. आणि याची सुद्धा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता शेवटी जी आहे मी इथे डाळ वाटायला घेतलेली आहे. आता डाळ शेवटी वाटायची, कारण डाळ वाटायला वेळ सुद्धा जास्त लागतो. आणि महत्वाचं म्हणजे काय, तर डाळ ही वाटल्यावर जे मिक्सरच्या जारला चिकटपणा येतो, त्यामुळे तांदूळ अगोदर वाटायचे, डाळ नंतर वाटायची. आणि दोन्हीही वेगवेगळे पदार्थ आहेत, त्यामुळे वेगवेगळे भिजवायचे. त्यानंतर आपण बॅटर एकत्र केलं तरी सुद्धा चालतं. डाळ सुद्धा वाटून घेतली. एकदम अशी फाईन जी आहे ते डाळ वाटून घेतलेली आहे, अजिबात चरबट किंवा दरदरीत वाटायची नाही. त्यानंतर मिक्सरच्या जारला भरपूर असं बॅटर राहिलेलं होतं, तर थोडंसं साधारण वाटीभर पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलं. तर मिक्सरला जारला जे चिकटलेलं पीठ होतं ते सहजरित्या निघून आलं. आता झालंय असं की तांदूळ वेगळे वाटले, त्यानंतर डाळ वेगळी वाटली. तर करायचं काय, तर संपूर्ण जिन्नस हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, आपण चमच्याने कितीही मिक्स केलं तरी सुद्धा हाताने जे मिक्स करण्यात आपण एकत्र होतं ना, तसं चमच्याने अजिबात होत नाही. त्यामुळे साधारण 5 मिनिटं हे पीठ जे आहे हाताने फेटाळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, यामध्ये छान पद्धतीने हवा भरली जाते. आणि आता पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला थोडा वेळ लागतो. पण अशा पद्धतीने 5 मिनिटं आपण हे पीठ फेटाळून जर ठेवलं फर्मेंटसाठी, तर आपलं पीठ पटकन असं फर्मेंट होतं. हवं जर खूप जास्त प्रमाणात थंडी वगैरे असेल तर तुम्ही या पिठाला जे आहे म्हणजे डब्याला किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये पीठ असेल तर तुम्ही शाल पांघरून सुद्धा फर्मेंटसाठी ठेवू शकता. आता झालंय असं
की हा डब्बा खूप जास्त गच्च भरलाय आणि फर्मेंटसाठी जागाच नाही. तर आपण काय करूया, हे पिठाला जे आहे डिव्हाइड करून घेऊया. म्हणजे काय तर वेगवेगळं थोडंसं यातलं पीठ जे आहे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं, जेणेकरून छान पद्धतीने माझं पीठ फर्मेंट होईल. आणि दोन्ही पिठाला झाकण देऊन एकतर रात्रभर किंवा मग तुम्ही जर सकाळी पीठ वाटलं असतं तर साधारण 8 ते 10 तास हे पीठ फर्मेंट करायचं. आणि 8 ते 10 तासानंतर आपण झाकण उघडून पाहूया. आता मी यावर शाल वगैरे काहीच पांघरलेली नव्हती. अशाच पद्धतीने जे आहे हे पीठ मी फर्मेंट करून घेतलं. आणि ज्यावेळेस मी हे पीठ फेटाळून ठेवलेलं होतं तर बघू शकता तुम्ही काय मस्त अशी ही जाळी पडलेली आहे या पिठाला. आणि छान पद्धतीने पीठ जे आहे दुपटीने फुगून आलेलं आहे, जाळी सुद्धा सुरेख पडलेली आहे. आणि अशा पद्धतीने हे आपलं साऊथ इंडियन बॅटर जे आहे फर्मेंट झालं. आता यापासून तुम्ही इडली, डोसा, बेन्ने डोसे, पेपर डोसे किंवा मग आप्पे बनवू शकता. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा.